भोंदू अशोक खरात आता लैंगिक शोषण आणि फसवणुकीपर्यंत मर्यादित राहिलेला नाहीये, तर तपासाची चक्र आता या प्रकरणात मोठ्या आर्थिक घोटाळ्यांच्या दिशेने फिरायला सुरुवात झाली आहे। नाशिकसह अहिल्यानगर येथील मालमत्ता तपासण्यासाठी सुद्धा आता यंत्रणा सज्ज झालेल्या आहेत आणि त्यातल्या सगळ्या मालमत्ता या तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत। तसंच खरातनं भोंदूगिरी करत काळ्या पैशांचा खेळ नेमका कुठे आणि कसा सुरू केला होता याची चर्चा आता होऊ लागली आहे। पाहूया याविषयीचा पुढारी न्यूजचा रिपोर्ट। भोंदू बाबा अशोक खरातचा मनी गेम समोर। लैंगिक अत्याचारांसह आर्थिक गैरव्यवहार टार्गेटवर। खरातच्या नाशिक नगरमधील मालमत्ता ईडीच्या रडारवर। भोंदू बाबा लिंगपिसाट अशोक खरात प्रकरणात आता आर्थिक गैरव्यवहारांचा मोठा धागा समोर येतोय। तपास यंत्रणा आता खरात प्रकरणात पैशांच्या प्रवाहाचा मागोवा घेत आहेत। ईडीच्या छाप्यानंतर खरातच्या आर्थिक व्यवहारांभोवतीचं गूढ अधिक गडद झालं असून याच व्यवहारांचे धागेदोरे उकलण्याचा प्रयत्न सुरू आहे। खरात आणि त्याच्या निकटवर्तीयांच्या नावावर समता पतसंस्थेत तब्बल 4 खाती असल्याचं समोर आलंय। या खात्यांमधून सुमारे 2,40,00,000 रुपयांचे व्यवहार झाल्याची प्राथमिक माहिती आहे। मात्र हे व्यवहार नेमके कोणत्या स्रोतांतून आले आणि कुठे वळवले याचा तपास आता निर्णायक टप्प्यात पोहोचलाय। शिर्डी पोलिसांनीही तपासाची कक्षा वाढवत खरातची निकटवर्तीय प्रतिभा चाकणकर आणि तिच्या मुलाची चौकशी सुरू केली आहे। या चौकशीतून आर्थिक व्यवहारांशी संबंधित महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। प्रतिभा चाकणकर यांना शिर्डी पोलीस स्टेशनला बोलवलं होतं, त्यांना नोटीस पाठवली होती। मात्र ती नोटीस मिळण्याच्याच आधी आम्ही या ठिकाणी शिर्डी पोलिसांमध्ये हजर झालो। पोलिसांकडे आम्ही सगळं माहिती दिली आहे। आमची जी खाती आहे ती बनावट आहे, आमच्या ज्या सह्या आहेत त्या बनावट आहे। आम्ही कोणत्याही प्रकारची खाती जी आहे ती समता बँकेत उघडलेली नव्हती असा जो आहे तो खुलासा केलेला आहे, वकिलामार्फत केलेला आहे। सगळे सह्यांची जी नमुने आहेत ते पोलिसांनी दिलेले आहे। त्यामुळे आता जो सगळ्या 100 खात्यांचा जो व्यवहार आहे त्याचा जो संशयास्पद व्यवहार झालेला आहे त्याला कुठेतरी पुष्टी मिळते। अशोक खरातने आणखीन कोणाच्या मदतीने ही खाती राहत्या शाखेतून ऑपरेट केली होती का याचा पोलीस आता तपास करत आहे। ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगच्या संशयावरून छापेमारी केल्यानंतर आता खरातची विविध बँक खाती, व्यवहारांचे दस्तऐवज आणि डिजिटल पुरावे तपासले जात आहेत। विशेष म्हणजे या व्यवहारांमध्ये लेअरिंग आणि डायव्हर्जनचा वापर झाला का याचाही तपास सुरू आहे। तपास यंत्रणांसमोर आता सर्वात मोठं आव्हान म्हणजे या कोट्यावधी रुपयांच्या व्यवहारांचा मूळ स्रोत शोधणं। लैंगिक शोषण प्रकरणामध्ये अटकेत असलेला अशोक खरातच्या घरी आता आयकर विभाग आणि ईडीचं पथक दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वीच या ठिकाणी ईडीचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल झालेले आहेत, आयकर विभागाचे कर्मचारी दाखल झालेले आहेत आणि सध्याच्या घडीला अशोक खरात याच्या घरामध्ये असलेले जे व्यक्ती आहेत त्यांच्यासोबत एकूणच या सगळ्या काळामध्ये अशोक खरातवर जे आरोप केले गेलेले आहेत त्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर एका बाजूला अशोक खरात हा एसआयटीच्या रडारवर असताना आता दुसऱ्या बाजूला त्याची जी असलेली बेनामी संपत्ती आहे आणि त्यासोबतच त्याचे जे असलेले जे व्यवहार आहेत, हवालाचा जो संशय आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जे आरोप करण्यात आलेले आहेत त्या सगळ्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी चौकशी केली जाते। इतकंच काय तर प्रत्येक अकाउंटला अशोक खरात याचाच मोबाईल नंबर लिंक होता आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे कॅश व्यवहार आहेत ते झाल्याचा संशय खरं तर या सगळ्या दरम्यान व्यक्त केला जातोय आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर शिर्डीसह नाशिकमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे देखील दाखल होत आहे। मोठ्या प्रमाणात भोंदूगिरी करत अशोक खरात यानं माया जमवलेली होती आणि त्या मायेतनं ही संपूर्ण जी मालमत्ता आहे, बेनामी संपत्ती आहे ती अशोक खरातनं जमवल्याचा संशय आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ईडीने देखील गुन्हा दाखल केलेला होता आणि त्या सगळ्या आता पार्श्वभूमीवर जर बघितलं तर आयकर विभाग आणि ईडीकडनं संयुक्तरित्या या ठिकाणी छापा सत्र टाकलं जातंय। फसवणूक, धार्मिक विधींच्या आडून पैसे उकळणं आणि त्यानंतर तेच पैसे खरात वेगवेगळ्या खात्यांमधून फिरवत होता असा संशय व्यक्त केला जातोय। तपास जसजसा पुढे सरकतोय तसतसं खरात प्रकरण केवळ लैंगिक शोषण किंवा अंधश्रद्धेपुरतं मर्यादित न राहता मोठ्या आर्थिक घोटाळ्याकडे वळतंय। खरातच्या काळ्या पैशांचा खेळ उघड होणार का? तपास यंत्रणांच्या पुढच्या कारवाईमध्ये आणि तपासात काय समोर येणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक।